दिवाळी 100% गोड होणार आहे। आज वार शुक्रवार 17 ऑक्टोबर आहे। बहिणींच्या खात्यावरती संध्याकाळी 5:30 वाजल्यापासून 3000 रुपयांचा दिवाळी बोनस वाटप करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे। दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा दिवाळी बोनस मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्याचा निर्णय या ठिकाणी आता घेतला आहे। आता मागील 3 दिवसांमध्ये बहिणींना दिवाळी बोनस मिळाला आहे। तुम्हाला दिवाळी बोनस ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे 3000 रुपये मिळालेत का नाही तुमच्या बँकेचं खातं नक्की चेक करायचं आहे, कारण महिलांना मागील 3 दिवसापासून या ठिकाणी दिवाळी बोनस बँकेच्या खात्यावरती जमा होऊ लागला आहे। मागच्या वर्षी बहिणींना एकदम 7500 रुपये दिवाळी बोनस या ठिकाणी पाठवला होता। तुम्ही सुद्धा आठवत असेल तुम्हाला दिवाळी बोनस 7500 रुपये एकदम बँकेच्या खात्यावरती मागच्या वर्षी आले होते। या वर्षी शेतकऱ्यांचं अतोनात पावसामुळे नुकसान झालंय आणि त्यामुळे राज्य सरकारला जास्त पैसा खर्च या ठिकाणी करावा लागला। त्यामुळे लाडक्या बहिणींना फक्त या वर्षी आता 3000 रुपये दिवाळी बोनस देण्याचं मंत्रिमंडळाच्या बैठकीत मागील 3 दिवसापूर्वीच आता जाहीर करून टाकलं होतं। गेल्या 2 ते 3 दिवसापासून बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपयांचा बोनस बँकेच्या खात्यावरती आता जमा अनेक महिलांना झाला आहे। तर काही लाडक्या बहिणींना यामध्ये आता काल सुद्धा पैसे जमा झालेत आणि त्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी परवा दिवशी पैसे जमा झालेत। मग तुम्हाला पैसे आलेत का नाही हे तुम्ही नक्की बघायचं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे ज्या ज्या लाडक्या बहिणी आता उरलेल्या आहेत, ज्या ज्या लाडक्या बहिणी शिल्लक राहिलेत त्यांना दिवाळी बोनस बँकेच्या खात्यावरती मिळाला नाही, आता त्या चिंतेमध्ये होत्या, त्यांना आज शुक्रवारी 5:30 वाजता त्या ठिकाणी दिवाळी बोनस मिळणार आहे असं एकनाथ शिंदे साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी पत्रकारांना बोलताना महत्त्वाची माहिती या ठिकाणी आता दिलेली आहे। त्यामुळे आज बरोबर 17 ऑक्टोबर आणि शुक्रवारी संध्याकाळी 5:30 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत कोणकोणत्या लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस मिळणार आहे याची यादी काय काय आल्या तुम्ही या ठिकाणी आता पाहायची आहे। अखेर लाडक्या बहिणींची दिवाळी आज शुक्रवार 17 ऑक्टोबर रोजी खऱ्या अर्थाने दिवाळी गोड झाल्याचं पाहायला मिळतंय। लाडक्या बहिणीवर आता एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की लाडक्या बहिणीवर आम्ही अजिबात अन्याय होणार नाही, अन्याय कोणताही करू देणार नाही। जशा प्रकारे मागच्या वर्षी सुद्धा दिवाळी बोनस बहिणींच्या खात्यावरती ओवाळणीच्या स्वरूपात आम्ही 7500 रुपयांचा मागच्या वेळी बोनस दिला होता, तशाच प्रकारे यावर्षी सुद्धा आम्ही दिवाळी बोनस आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत जाहीर केला आहे। मागील 2-3 दिवसांमध्ये अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती बोनसचे 3000 रुपये या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात आले आहेत। तुम्हाला जर अजून पण बँकेच्या खात्यावरती दिवाळी बोनस जर तुम्हाला मिळाला नसेल तर आज शुक्रवार आहे, संध्याकाळी 5:30 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची नागपूरमध्ये एक सभा ठेवल्या आणि तिथून डीबीटीचे बटन मुख्यमंत्र्यांनी दाबण्यात येईल असं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। डीबीटीचं बटन दाबल्या बरोबर त्या ठिकाणी 5:30 वाजता डीबीटीचं बटन या ठिकाणी दाबण्यात येईल आणि 5:30 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत आता बहिणींच्या खात्यावरती टोटल ऑक्टोबर महिन्याचे 1500 आणि नोव्हेंबर महिन्याचे 1500 असं 3000 रुपयांचा लाभ आता शुक्रवारी 17 ऑक्टोबर रोजी जमा करण्यात येईल। कसल्याही परिस्थितीत राहिलेल्या सर्व लाडक्या बहिणींना आज पैसे मिळतील असं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केलं असेल तर तुम्ही आज पैशांचं या ठिकाणी वाट नक्की बघायचं आहे, कारण गेल्या 4-5 दिवसापासून या ठिकाणी बहिणींना फक्त पैसे बोनसचे मिळणार म्हणत होते, परंतु बहिणींना ठामपणे कोण सांगत नव्हतं की पैसे कधी मिळणार। यावरती मुख्यमंत्री साहेबांनी डायरेक्टच तुम्हाला सांगून टाकले की नागपूरमध्ये आज शुक्रवारी सभा आहे आणि या सभामध्ये डीबीटीचं बटन दाबण्यात येणार आहे असं आता त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। 5:30 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत आज तुमच्या बँकेच्या खात्यावरती कसल्याही परिस्थितीत पैसे जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी दिल्याचं पाहायला मिळत आहे। लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आता तुम्हाला जी पहिला ई-केवायसी करण्याची अट सरकारच्या माध्यमातून लावली होती आणि त्यामुळेच बहिणींच्या खात्यावरती मागील 2-3 दिवस झालं सरकारने पैसे तिकडून सोडून पण बँकेच्या खात्यावरती बहिणींना पैसे येण्यास तयार नव्हते। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस महिला व बालविकास खात्याच्या मंत्री तटकरे मॅडम या ई-केवायसी बद्दल एक बैठक घेतली, कारण ई-केवायसी करण्याच्या आतच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दिवाळी बोनस देणं गरजेचं आहे। कारण तुम्हाला पण माहित आहे 20 ऑक्टोबरला या ठिकाणी दिवाळी आहे, फक्त 2 ते 3 दिवसच दिवाळीला या ठिकाणी बाकी राहिले आहेत। त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्वात मोठा निर्णय आज घेण्यात आला आहे। एकनाथ शिंदे साहेब यावेळी बैठकीमध्ये म्हणाले बहिणींना ई-केवायसी करण्याची अट रद्द केली पाहिजे,
तरच लवकर पैसे बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत, अन्यथा पुढील 15 दिवस तरी यासाठी वेळ लागणार आहे। दिवाळी जर त्या ठिकाणी 20 ऑक्टोबरला आहे, त्यामुळे दिवाळीच्या आधीच लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस 100% द्यायचा असतो। त्यामुळे आपण केवायसीची अट रद्द कसल्याही परिस्थितीत केली पाहिजे अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना एकनाथ शिंदे साहेबांनी केली आणि तातडीने मुख्यमंत्री साहेबांनी केवायसीची अट आता रद्द केली आहे। त्यामुळे दिवाळी बोनस या ठिकाणी महिलांच्या खात्यावरती आता जमा होण्यास सुरुवात झाल्या। मागील 3 दिवसांमध्ये अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दिवाळी बोनस जमा झाला आहे। तर त्या ठिकाणी उरलेल्या सर्व ज्या काही तुम्हाला जर दिवाळी बोनस मिळाला नसेल तर उरलेल्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या जिल्ह्यामध्ये आज दिवाळी बोनस या ठिकाणी आता तुम्हाला मिळणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे। परंतु एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून काही अटी व पात्रता या ठिकाणी लावण्यात आलेत असं सांगितलंय। कारण एकनाथ शिंदे साहेब म्हणाले, आम्ही दिवाळी बोनस फक्त ज्या गरजू आणि गरीब लाडक्या बहिणी आहेत त्यांनाच आम्ही देणार आहोत। ज्या श्रीमंत महिला आहेत ज्या या अटीमध्ये बसणार नाहीत त्यांना आम्ही देणार नाही असं सांगितलंय। मग आज शुक्रवार आहे आणि 17 ऑक्टोबर आहे, कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता दिवाळी बोनस 3000 रुपये येणार आहे तुम्ही नक्की या ठिकाणी बघायचं आहे। लाडक्या बहिणींची दिवाळी खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी गोड आता या ठिकाणी झाले असं म्हणावं लागेल। नागपूरमध्ये एक सभा आहे आणि त्या सभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता 5:30 वाजता आज तुम्हाला डीबीटीचं बटन दाबून बँकेच्या खात्यावरती महिलांना हे पैशांचं वितरण या ठिकाणी करणार सांगितलंय। कारण लाडक्या बहिणीची परिस्थिती खूप गरिबीची आहे, त्यांना कपडे घेण्यासाठी दिवाळीला पैसे पाहिजेत, दिवाळीचा फराळ करण्यासाठी त्या ठिकाणी पैशांची गरज अत्यंत असते, तेलाचा डबा घ्यावा लागतो, त्या ठिकाणी अनेक पदार्थ बनवण्यासाठी आता पैशांची गरज असते। या सर्वांचाच विचार करून एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना मागच्या वर्षी जशा प्रकारे 7,500 रुपयांचा बोनस दिवाळीच्या निमित्ताने बँकेच्या खात्यावरती सोडण्यात आला होता, तशाच प्रकारे यावर्षी सुद्धा 3000 रुपयांचा बोनस देण्याचा निर्णय आता घेतला आहे। परंतु या वर्षीचा जो बोनस आहे तर तो थोडा कमी आहे। त्याचं कारण म्हणजे तुम्हाला पण माहित आहे, यावर्षी पाऊस भरपूर झालाय, शेतकऱ्यांचं पिकांचं अतोनात नुकसान झालं होतं आणि राज्य सरकारला तिकडे पण या शेतकऱ्यांना मदत यावेळी करण्यास आता भाग पडलेला आहे। त्यामुळेच यावर्षी या ठिकाणी जर वर्षीप्रमाणे तुम्हाला 7,500 रुपये मागच्या वेळी दिवाळी बोनस दिला होता, परंतु शेतकऱ्यांचं नुकसान जास्त झाल्याने सरकारचे पैसे कट झाल्यामुळे तुम्हाला थोडा बोनस कमी दिल्याचं सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता सांगण्यात आलं आहे। मग आता कोणकोणत्या लाडक्या बहिणींना हा बोनस या ठिकाणी आज शुक्रवारी 5:30 वाजता मिळणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहे, हा बोनस ज्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहे त्याची यादी बँकांना देऊन टाकल्या सरकारच्या माध्यमातून, कोणकोणत्या भागामध्ये पैसे मिळणार आहेत हे या ठिकाणी आता काय सांगण्यात आले तुम्ही या ठिकाणी पाहायचं आहे। लाडक्या बहिणींची लॉटरी लागल्याचं पाहायला मिळतंय। एकदम तुम्हाला दिवाळी बोनस या ठिकाणी 3000 रुपये आज बँकेच्या खात्यावरती मिळणार आहे। परंतु एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की गोरगरीब आणि गरजू महिलांनाच या ठिकाणी आता दिवाळी बोनस देण्याचं ठरवलंय। मग या गोरगरीब आणि गरजू महिलांची एक वेगळी यादी सरकारच्या माध्यमातून आता लावण्यात आल्या। या यादीमध्ये तुमचं जर नाव असेल तर तुम्हाला आज शुक्रवार 17 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5:30 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत या वेळेमध्ये कधी पण तुमच्या बँकेच्या खात्यावरती डायरेक्ट तुम्हाला 3000 रुपये आल्याचा एकदम मेसेज पाहायला मिळणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो या ठिकाणी 2 मिनिटांचं महत्त्वाचं काम तुमचं बाजूला ठेवा आणि सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। कारण आज फायनल निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून घेण्यात आला आहे। गेल्या 2-3 दिवसापासून महिलांच्या खात्यावरती मोजक्याच महिलांना मोजक्याच जिल्ह्यामध्ये 3000 रुपये जमा करण्यात आले आहेत। त्याचं कारण म्हणजे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले मोजक्याच महिलांना या ठिकाणी का पैसे जमा झालेत, बाकीच्या महिलांना का पैसे जमा झाले नाहीत, तर त्याचं कारण सुद्धा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आले। ते म्हणजे केवायसीची जी अट होती तर ती सरकारने पहिला आहे ठेवली होती। त्यामुळे केवायसी लाडक्या बहिणींना केल्याशिवाय दिवाळीचे पैसे मिळणार नाहीत असं सरकारची त्या ठिकाणी अट होती। परंतु यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मागील 3 दिवसांमध्ये लवकर पैसे जात नव्हते। आता केवायसीची अट मुख्यमंत्री साहेबांनी आता थांबवले आहे, रद्द केले आहे। आता बघा त्यामुळे डायरेक्ट आता तुम्हाला पैसे बँकेच्या खात्यावरती मिळणार आहे। मग आता केवायसी तुम्हाला नक्की कधी करायचे आहे, तर आता केवायसी तुम्हाला 1 जानेवारी पर्यंत 2-3 महिने या ठिकाणी तुम्हाला नाही केली तरी पण चालतंय असं या ठिकाणी सांगण्यात आलंय। मग आता 17 ऑक्टोबर शुक्रवारी आता सायंकाळी 5:30 वाजता पैशांचं वितरण तर होणार आहे, तर कोणत्या लाडक्या बहिणींना होणार आहे याची यादी काय काय सांगण्यात आल्या तुम्ही या ठिकाणी आता लक्ष देऊन बघायचं आहे।
लाडक्या बहिणींनो, लक्षात ठेवा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी नागपूरमध्ये आज सभा आहे. बरोबर 5 वाजता ही सभा आहे. अर्ध्या तासांची सभा आहे. 5 वाजल्यापासून 5:30 वाजेपर्यंत सभा आहे आणि सभा त्या ठिकाणी 5:30 वाजता संपते आणि बरोबर 5:30 वाजता डीबीटीचं बटन तिकडून आज दाबण्यात येईल आणि डीबीटीचं बटन दाबण्यात आल्या पुढील 10 ते 15 मिनिटांच्या आतमध्ये 5:30 वाजता तुम्हाला पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती या जिल्ह्यातील या भागामध्ये होणार असल्याची आता अपडेट समोर आली आहे. त्यामुळे आज ज्या बहिणींना मागील 2-3 दिवसांमध्ये पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती झालेलं नाही, आज त्यांना कसल्याही परिस्थितीत शुक्रवार 17 ऑक्टोबर रोजी पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती होणार आहे. तुम्हाला दिवाळी बोनस ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्याचे 1500 अधिक 1500 3,000 रुपयांचा ॲडव्हान्समध्ये लाभ त्या ठिकाणी देण्याची ऑर्डर बँकांच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी देऊन टाकले आहे. परंतु आता फक्त याच महिलांना हे पैसे मिळणार आहेत. तुम्हाला वाटत असेल की सर्वच महिलांना या ठिकाणी दिवाळी बोनस मिळेल असं वाटत असेल, परंतु तसं अजिबात नाही असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय. कोणकोणत्या लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस मिळणार आहे तर बघा, सरकारने स्पष्टपणे सांगितलंय, ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत 14 हप्ते आपल्या बँकेच्या खात्यावरती घेण्यात आले आहेत त्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज पैसे मिळणार आहेत. कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार आहेत त्या जिल्ह्यांची एक विशेष लिस्ट, विशेष यादी सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी जाहीर करून टाकली आहे. ती यादी लगेच तुम्हाला पुढे सांगणार आहे. परंतु त्यानंतर दुसरा प्रकार लाडक्या बहिणींचा या ठिकाणी आता सांगण्यात आलाय, तो म्हणजे ज्या महिलांच्या घरामध्ये 2 पेक्षा जास्त महिला आता त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घरामध्ये घेत होत्या, आता त्यांना लाभ मिळणार नाही. सरकारने सांगितले की आता फक्त या ठिकाणी घरातील तुमच्या या ठिकाणी एकाधिक किंवा जास्तीत जास्त 2 इतका लाभ महिला त्या ठिकाणी घेतल्या पाहिजेत. जास्त जर लाभ तुमच्या घरातील महिला जर घेत असतील तर त्यांचा लाभ बंद करा असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय. मग आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये लाभ भेटणार आहे त्या जिल्ह्यांची लिस्ट बँकांना कोणकोणत्या देऊन टाकल्या तर याची एक वेगळी यादी आता बँकांना देऊन टाकल्या. बँकांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आज शुक्रवार संध्याकाळी 5:30 वाजता पैशांचं शुक्रवारी पैशांचं वितरण करा असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. मग आता कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या त्या ठिकाणी भागामध्ये पैशांचं वितरण होणार आहे याची यादी काय आल्या तुम्हाला या ठिकाणी 2 मिनिटांच्या आतमध्ये समजावून सांगणार आहे. तुमचा जिल्हा आणि त्या जिल्ह्यातील कोणत्या भागामध्ये हे पैशांचं वितरण होणार आहे तुम्ही या ठिकाणी आता लक्ष देऊन बघायचं आहे. आता या ठिकाणी बघा, पहिला जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण होणार आहे तुम्ही पाहू शकता. आता बघा या ठिकाणी सातारा जिल्ह्यातील आता या ठिकाणी मान तालुक्यामध्ये आज लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला आता ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्याचा दिवाळी बोनस संध्याकाळी 5:30 वाजता वितरण करण्यात येणार आहे. त्यानंतर महाबळेश्वर आहे, जावळी, पाटण, कराड, खटाव, फलटण, कोरेगाव, खंडाळा, वाई या भागामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर लक्षात ठेवा तुमच्या बँकेच्या खात्यावरती आज तुम्हाला डबल मेसेज येणार आहे. म्हणजेच ऑक्टोबरचे 1500 आणि नोव्हेंबरचे 1500 असं दिवाळी बोनस सरकारच्या माध्यमातून देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी ही एक आनंदाची खुशखबरी या ठिकाणी म्हणावं लागेल. त्यानंतर दुसरा जिल्हा या ठिकाणी कोणता सांगण्यात आलाय आणि तुमचा जिल्हा कोणता आहे नक्की बघा, कारण सरकारच्या माध्यमातून फायनल यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या. या यादीमध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला सुद्धा आज कसल्याही परिस्थितीत लाडकी बहीण योजनेचा दिवाळी बोनस शुक्रवारी 5:30 वाजता वाटप करण्यात येणार आहे. 5:30 ते रात्री 12 वाजेपर्यंत तुमच्या खात्यावरती पैसे येणार आहेत. त्यानंतरचा पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे हिंगोली जिल्हा. आता हिंगोली जिल्ह्यातील कोणकोणत्या भागामध्ये पैसे मिळणार आहेत बघा, कारण हिंगोली जिल्ह्यातील थोड्याच लाडक्या बहिणींना हे पैसे मिळणार आहेत. कोणत्या कोणत्या भागामध्ये मिळणार आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आता बघा, हिंगोली जिल्ह्यातील तुम्ही महिला असाल तर यामध्ये आता हिंगोली, बसमत भाग, कळमनुरी, औंढा नागनाथ, सेनगाव, हिंगोली, बसमत आता या ठिकाणी या भागामध्ये लाडक्या बहिणींना तुम्हाला दिवाळी बोनस सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलाय. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्याचे 3,000 रुपये या सुद्धा जिल्ह्यामध्ये देण्याचा निर्णय झालाय. त्यानंतर तुमचा जिल्हा कोणता आहे बघा, तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर मागील 2-3 दिवसांमध्ये तुम्हाला पैशांचं वितरण झालं नसेल तर तुम्हाला आज कसल्याही परिस्थितीत पैशांचं वितरण करणार असल्याचं या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता त्या ठिकाणी सांगितलं आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे सोलापूर जिल्हा. बघा, सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची संख्या खूप मोठी आहे. 4 लाखांच्या आसपास लाडक्या बहिणी पात्र आहेत. या लाडक्या बहिणींना सोलापूर जिल्ह्यातील कोणकोणत्या भागामध्ये पैशांचं वितरण होणार आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. यामध्ये दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर,
त्यानंतर करमाळा तालुका माडा मोहोळ या भागामध्ये लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचा लाभ भेटणार आहे। माळशिरस, सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा, बार्शी, अक्कलकोट या भागामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये जर लाडक्या बहीण तुम्ही राहत असाल तर तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवा, तुम्हाला आता 1500 ऑक्टोबरचे आणि नोव्हेंबरचे 1500 असं 3000 रुपयांचा लाभ बँकेच्या खात्यावरती देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या ठिकाणी झाला असल्याची मोठी बातमी समोर येत आहे। त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा तुमचा असाल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या भागामध्ये लाडकी बहीण योजनेचा दिवाळी बोनस मिळणार आहे ते बघा। सावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळ, कणकवली, मालवण, देवगड, दोडामार्ग आणि वैभववाडी या भागामध्ये लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला दिवाळी बोनस त्या ठिकाणी 3000 रुपये देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात आला आहे। त्यानंतरचा आता पुढचा जिल्हा कोणता आहे बघा, तुमचा जिल्हा यामध्ये आहे का नक्की तुम्ही बघायचं आहे, कारण या जिल्ह्याच्या लाडक्या बहिणींना हे पैसे वाटण्याचं सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला आहे। कोणत्या कोणते जिल्हे आहेत, तुमचा जिल्हा जर यामध्ये नसेल तर तुम्ही आता लक्षपूर्वक बघायचं आहे, तुमचा जिल्हा सुद्धा पुढे असणार आहे। त्यामुळे आता तुम्हाला तुमचा जिल्हा कोणता आहे बघा। आता बघा या ठिकाणी पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय, त्या जिल्ह्याचं नाव आहे वर्धा। वर्धा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना सर्वांनाच पैसे मिळणार नाहीत, त्याचं कारण म्हणजे वर्धा जिल्ह्यामध्ये एक प्रॉब्लेम झालाय, तो म्हणजे अनेक लाडक्या बहिणींनी काय केले, स्वतःचा आता बँकेचा IFSC कोड तसेच आधार कार्डवरील पत्ता चुकीचा दिलाय। त्यामुळे महिला व बालविकास खात्याच्या अंतर्गत अंगणवाडी सेविका आता महिलांच्या आधार कार्डच्या पत्त्यावर घरी त्या ठिकाणी चौकशीसाठी मागच्या महिन्यात गेल्या होत्या, तर त्यावेळी महिला आधार कार्डाच्या पत्त्यावर राहत नव्हत्या। त्यामुळे अशा महिलांचा अर्ज त्या ठिकाणी वर्धा जिल्ह्यातील अनेक भागामध्ये त्या ठिकाणी बंद करण्यात आलाय। त्यामुळे फक्त याच लाडक्या बहिणींना वर्धा जिल्ह्यातील बहिणींना पैसे मिळणार आहेत। तर वर्धा जिल्ह्यातील या भागामध्ये पैसे मिळणार आहेत ते म्हणजे सेलू, वर्धा, समुद्रपूर, कारंजा, हिंगणघाट, देवळी, आष्टी, आर्वी या भागामध्ये जर तुम्ही राहत असाल तर संध्याकाळी 5:30 वाजता तुम्ही आता लाडक्या बहिणींनो पैशांचं वाट बघायचं आहे। 5:30 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत कधी पण तुमच्या खात्यावरती आता या भागामध्ये 3000 रुपये बोनस सरकारच्या माध्यमातून तुम्हाला बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय, त्या जिल्ह्याचं नाव आहे लातूर। आता लातूर जिल्ह्यामध्ये पण आता त्या ठिकाणी तीच त्या ठिकाणी परिस्थिती आहे, ती म्हणजे यामध्ये अनेक त्या ठिकाणी पुरुषांनी देखील लाडकी बहीण योजनेचा अर्ज घेतल्याचं सरकारच्या माध्यमातून उघडकीस आले। त्यामुळे लातूर जिल्ह्यातील सुद्धा महत्त्वाच्या याच भागामध्ये पैशांचं वितरण आता त्या ठिकाणी ऑक्टोबरचे 1500 आणि सप्टेंबरचे त्या ठिकाणी नोव्हेंबरचे 1500, सप्टेंबरचा तर तुम्हाला मिळालाय आणि तशी अट सुद्धा सरकारने घातल्या, सप्टेंबरचा हप्ता ज्या महिलांच्या खात्यावरती आता मिळालाय त्यांनाच हप्ता बँकेच्या खात्यावरती पुढचा मिळणार आहे। मग आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले त्या ठिकाणी लातूर जिल्ह्यामधील कोणकोणत्या लाडक्या बहिणींना हे पैसे मिळणार आहेत ते तुम्ही नक्की बघा, कारण लातूर जिल्ह्यातील फक्त याच भागामध्ये पैशांचं वितरण करणार असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। आता बघा लातूर जिल्ह्यातील औसा भाग, निलंगा भाग, रेणापूर, चाकूर, देवणी, जळकोट, शिरूर, अनंतपाळ, अहमदपूर, उदगीर या भागामध्ये ज्या ज्या लाडक्या बहिणी लातूर जिल्ह्यामध्ये राहत असतील त्यांना 1500 रुपये तुम्हाला ऑक्टोबरचे नोव्हेंबर 1500 रुपये असं या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय बुलढाणा जिल्हा। तुम्ही बुलढाणा जिल्ह्यातील लाडक्या बहिणी आहे का बघा, आणि बुलढाणा जिल्ह्यातील कोणत्या भागामध्ये आज पैशांचं वितरण 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती येणार आहे बघा। बुलढाणा जिल्ह्यातील आता बुलढाणा, खामगाव, चिखली, जळगाव जामेद, देऊळगाव राजा, नांदुरा, मलकापूर, मेकर, मोताळा, लोणार, शेगाव, संग्रामपूर, सिंदखेड राजा या भागामध्ये जर तुम्ही आता बुलढाणा जिल्ह्यातील महिला असाल तर तुम्हाला आता सरकारच्या माध्यमातून तुम्हाला किती देणार आहेत तर 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती देणार असं सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आलंय। आता बघा राहिलेल्या सर्व लाडक्या बहिणींचे जिल्हे व त्या जिल्ह्यातील कोणत्या भागामध्ये लाडकी बहीण योजनेचा त्या ठिकाणी दिवाळी बोनस देण्याचा राहिलाय त्याची यादी तुम्हाला सांगत आहे। त्यामुळे तुमचा जिल्हा जर यामध्ये अजून पण आला नसेल तर अजून पण या ठिकाणी 8 ते 9 जिल्हे सांगणे बाकी राहिले आहेत। या 8 ते 9 जिल्ह्यातील तुमचा नंबर आहे का तुम्ही लक्षपूर्वक बघायचं आहे। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय बीड जिल्हा। आता बीड जिल्ह्यातील कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण होणार आहे बघा। आष्टी तालुका, पटोदा भाग, बीड, गेवराई, माजलगाव, केज तालुका, अंबाजोगाई, धारूर, शिरूर कसार, वडवणी, परळी वैद्यनाथ या भागामध्ये बीड जिल्ह्यातील तुम्ही महिला राहत असाल तर तुम्हाला आज
1500 रुपये ऑक्टोबरचे, 1500 रुपये नोव्हेंबरचे, असं 3000 रुपये एकत्र या ठिकाणी बँकेच्या खात्यावर देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे। त्यामुळे तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमच्या जिल्ह्यातील कोणत्या भागामध्ये आज पैशांचं वितरण होणार आहे 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचं आहे। अजून त्या ठिकाणी 7 ते 8 जिल्हे बाकी राहिले आहेत। या 7 ते 8 जिल्ह्यामध्ये तुमचा जर जिल्हा असेल तर सरकार तुम्हाला आज संध्याकाळी 5:30 वाजता त्या ठिकाणी पैशांचं वितरण बँकेत करणार आहे। आता बघा पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आला आहे, त्या जिल्ह्याचं नाव आहे पुणे। पुणे जिल्ह्यात जर लाडक्या बहिणींची संख्या पाहिली तर 5.5 लाखांच्या वरती पात्र झालेल्या लाडक्या बहिणींची संख्या या ठिकाणी पाहायला मिळते। त्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज डबल मेसेज तुम्हाला मिळणार आहे। ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे 2 महिन्यांचे तुम्हाला एकत्रित दिवाळीचा बोनस म्हणून ॲडव्हान्समध्ये पुणे जिल्ह्यातील मिळणार आहे। परंतु पुणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी थोडा प्रॉब्लेम झाला आहे, तो म्हणजे या जिल्ह्यातील अनेक पुरुषांनी देखील लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरून पुरुषांनी देखील हप्ता घेतला आहे। त्यामुळे सरकारने फक्त पुणे जिल्ह्यातील याच भागामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी करणार असं त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। त्यामुळे पुणे जिल्ह्यामध्ये आता बघा या ठिकाणी या भागामध्ये पैशांचं वितरण होणार आहे। हवेली, खेड, आंबेगाव भागामध्ये सुद्धा पैशांचं वितरण बँकेत येणार आहे। जुन्नर, शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर, वेर्ले, मुळशी, मावळ या भागामध्ये लाडकी बहीण योजनेचा दिवाळी बोनस या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यावरती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी डीबीटीचं बटन बरोबर 5:30 वाजता आज संध्याकाळी दाबणार आहेत आणि 5:30 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैशांचं वितरण होणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे। त्यानंतर बघा परभणी जिल्हा सांगण्यात आला आहे। परभणी जिल्ह्यातील कोणकोणत्या भागामध्ये पैशांचं वितरण होणार आहे बघा। परभणी जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना गंगाखेड, जिंजूर, सेलू, सोनपेठ, पाथरी, पालम, मानवत, पूर्णा यांचा समावेश या जिल्ह्यातील बहिणींना आता सरकारच्या माध्यमातून करण्यात आला आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा कोणता आहे व त्या जिल्ह्यातील कोणकोणत्या भागामध्ये पैशांचं वितरण होणार आहे बघा। तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला आज शुक्रवार आहे, तुमच्या खात्यामध्ये पैसे या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत। आता बघा या ठिकाणी पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आला आहे, त्या जिल्ह्याचं नाव आहे पालघर जिल्हा। आता पालघर जिल्ह्यातील कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत तर बघा पालघर जिल्ह्यामध्ये जव्हार, मोखाडा, तलासरी, वसई, विक्रमगड, त्या ठिकाणी डहाणू, पालघर, वाडा या 8 जिल्ह्यांच्या त्या ठिकाणी लाडक्या बहिणी कोणकोणत्या राहत असतील त्यांना पालघर जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला 15वा आता हप्ता मिळालाय। 16वा 17वा हप्ता आज बँकेच्या खात्यावरती वितरित होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। त्यामुळे आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करून ठेवा व अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।